नाशिकमधून भोंदू खरातचे दररोज नवनवे कारनामे आता समोर येतात। महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात त्याच्या कारनाम्यांचीच चर्चा आहे। पण खरातचं मूळ गाव असलेल्या कहांडळवाडीमधल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट या गावात पोहोचली। सिन्नर तालुक्यातल्या कहांडळवाडी हे खरातचं जन्मगाव आहे। इथले ग्रामस्थ आणि खरातच्या नातेवाईकांनी काय म्हटलंय ते आता बघूया मंदार गुंजारी यांच्या या ग्राउंड रिपोर्टमधून। कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्यांची चर्चा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये आहे। पण जे गाव अशोक खरातचं स्वतःचं आहे त्या या कहांडळवाडीमध्ये या सगळ्या प्रकरणाबद्दल काय बोललं जात आहे। अवघ्या 3-3.5 हजार लोकसंख्येचं हे गाव, या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातील लोकांची घरं आहेत। जवळपास 25 ते 30 घरं खरात कुटुंबाची देखील आहेत, म्हणजे ज्याला आपण भावकी म्हणतो ती बऱ्यापैकी इथं खरात कुटुंबाची आहे। बऱ्यापैकी घरं ही खरातांची आहेत। आजूबाजूला जी दुकानं दिसत आहेत ती देखील खरात आडनावांच्या लोकांची असल्याचं आम्हाला दिसून येत आहे। हे दादा आहेत, दूध घालायला चाललंय, पाणी आणायला चाललंय। गावात पाणी नाही, जारचं पाणी। अच्छा, तुमचं नाव काय? नाठे। जे काही सुरू आहे आता आपण बघतोय तर तुमच्यापर्यंत पण आला असणार आहे। आता आता काय आलं विषय, माणूस चांगला होता आणि वाईट झाला अशी काम झाली। आता चांगला कसा म्हणायचं त्याला? नाही काय होतं, समाजामध्ये असले हो माणूस चांगला मानतात, तर जेव्हा त्यांना कृत्य केलं तेव्हा वाईट मानतं, म्हणावंच लागणार आहे। बरोबर या गोष्टी आहे की नाही? आता तुम्ही आता मला सांगा बोल राहिले, ऐकून घ्या तुम्ही असं बोल राहिले। आज तुम्ही चांगले प्रकी बोल राहिले, तुम्ही वाईट गेले वाईट कृत्य केलं आम्ही जाऊ मग तेव्हा वाईट मला या गोष्टी आहे की नाही? आता तुम्ही काय म्हणाल? आता काय म्हणाल? आता मनाला काही जागा राहिली नाही, आता मनाला काही जागा राहिली नाही। तो विषय आता लय मोठा आहे आणि आता आम्ही म्हणून काही शकत नाही। आता आमचा माणूस आहे आणि आमचे पाहुणे आहे, ते विषय नाही, तर आम्ही काही बोलू शकत नाही गोष्टी। बोलू शकत नाही म्हणजे आता या एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिली, मात्र इतरांशी जेव्हा आम्ही बोलायचा प्रयत्न करतो, दादा थांबा ना, होय, तर ही अशी परिस्थिती आहे की या गावामध्ये आम्ही या प्रकरणाबद्दल जेव्हा कधी लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोक या विषयावरती बोलण्याचं टाळताना आम्हाला आढळून आले। इथं हे मेडिकल आहे, अक्षय लहानू खरात असं या मेडिकल चालकांचं नाव आहे। आणि आम्ही इथे आल्यानंतर जे मेडिकलचे मालक आहेत ते आतमध्ये उठून गेलेले आहेत। दादा, तुम्ही बोलू इच्छिता या सगळ्या प्रकरणाबद्दल? गावकीचा प्रश्न आहे, गावकीचा प्रश्न आहे, हा प्रश्न स्थानिक नाही राहिलेला। बर, कसं आहे, आपण काही बोललं तर गावामध्ये काही होऊ शकतं नाही काय? पण गावकीचा प्रश्न आहे तर ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकरणामुळे अक्षरशः हाहाकार माजलाय ते प्रकरण मात्र या गावामध्ये वेगळ्या पद्धतीने हाताळलं जात आहे, वेगळ्या पद्धतीने या प्रकरणाकडे बघितलं जात आहे। कारण प्रत्येक राज्याचं, प्रत्येक जिल्ह्याचं राजकारण असतंय, राजकारणाचा बाज असतोय, मात्र अधिक किचकट राजकारण असतंय ते या अशा लहान गावांमधलं, आणि ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता हे जे समोरचं साई कृपा किराणा जनरल स्टोर्स नावाचं दुकान तुम्हाला दिसतंय ते या अशोक खरातच्या चुलत बंधूंचं आहे। तिथे आम्ही काही वेळापूर्वी गेलो होतो, बोलण्याचा प्रयत्न केला होता, तो यशस्वी झाला नव्हता। पुन्हा एकदा प्रयत्न करूयात। इथे प्रोप्रायटर म्हणून जे नाव आहे ते भाऊसाहेब खरात असं आहे, तर इथंही काही मंडळी आपल्याला दिसत आहेत। दादा, हे जे काही प्रकरण चालू आहे तुम्हाला काही त्याबद्दल बोलण्याची इच्छा आहे का? काय वाटतं या सगळ्या प्रकाराबद्दल? मला नाही काय माहिती नाही, आयडियाच नाही काय। माहित नाही की बोलायचं नाही? नाही बोलायचं काही नाही सर, आता ते बाहेर मी काय सांगतो। नाही, माहित तर असेल की तुम्हाला, की नाही माहितच नाही काय जे काही घडलंय ते? नाही घडलं ते तसं आहे, बघा ते बाहेर घडलं, काय खरं काय खोटं काय त्यांना माहिती नाही, आम्हाला तर म्हणजे खरं खोटं आहे अजून तुम्हाला वाटत नाही की ते खोटं आहे ते खरं आहे? साहेब ऐका ना, ते समजा खरं आहे किंवा खोटं आहे काय असं नसतं ते त्यांना माहिती आहे। आता ते तिथे आहे, ते आता आम्हाला काय माहिती बघा। तुम्हाला मुळात याच्याबद्दल बोलायलाच नको वाटत? नाही बोलायचं नाही म्हणजे साहेब, आम्हाला काही खरी म्हणजे कंडिशन म्हणजे आपल्याला माहितच नाही काही।
नाही, त्यांच्या संदर्भात काही नाही, सांगा. नाही, तुम्हाला बोलायचं नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. फक्त तुम्ही असं म्हणताय की खरं काय खोटं काय. आता इतक्या सगळ्या गोष्टी समोर आल्यात, व्हिडिओ समोर आलेत, फोटो समोर आलेत, पोलिसांनी अटक केली आणि असं असताना तुम्ही असं म्हणू शकता का की खरं काय आणि खोटं काय. नाही 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 मी आता पण मग याच्या संदर्भात मी काय म्हणजे मला काही आयडिया नाही ना हो. अच्छा, माहित नाही तुम्हाला. हो बाकीचं काही माहिती तुमची भाऊकी आहे ना, चुलत बंधू राहिले. चुलत भाऊची आम्ही ना. अच्छा, भाऊचे चुलत भाऊची पण मग बाकीचं नाही काय आयडिया सर तुम्ही असं काय म्हणजे मला जर बाकीचं काही माहिती आहे ते जर नाशिकला राहायला बरोबर ते आहे. मला काही त्यांनी- आणि प्रतिक्रिया त्यांनी जे काही कृत्य केलंय ते तुम्हाला माहित असण्याचं कारणच नाहीये. नाही बरोबर हा काहीच फक्त माहिती आता जे समोर आल्यात त्या गोष्टी की इतक्या सगळ्या व्हिडिओ किंवा याच्या माध्यमातून फोटोंच्या, तर आता तुम्हाला काय वाटतं एवढंच मला विचारायचं होतं तुम्हाला. आता हे काय जे घडलंय ते प्रकार, जो प्रकार घडलाय, तर त्याबद्दल काय वाटतं. म्हणजे सर मी काहीच बाहेर देऊ शकत नाही मला जर काही माहित नाही समजा बरं. तर मी काही ठीक, बाहेर देऊ ठीक. शकतो बुवा याच्यावर असं दादांना माहित असण्याचं काही कारण नाहीये. नाही नाही माहित. अशोक खरातांबद्दल काय चाललंय हे काही सांगता येणार नाही. नाही, त्यांना अटक झाली हे तर माहित हे सुद्धा तर माहित नाही. माहित नाही. आता आपण जे पाहतो आहोत ते हे की या गावामध्ये आडनाव बंधू जे आहेत खरात, तर त्यांची संख्या मोठी आहे आणि फक्त त्यांचीच नाही, इतर जे काही लोक आहेत या गावातले ते देखील या सगळ्या प्रकरणाबाबत बोलण्याचं टाळतायत. आणि जे काही थोडंफार बोलतायत ते असं म्हणतायत की खरं काय आणि खोटं काय याबद्दल आम्ही काय सांगणार. गावातलं वातावरण, गावातील राजकारण किती किचकट असतं हे यावरून समजायला हरकत नाही. कॅमेरामन अमोल गवळे, समंदार गुंजारी, ABP माझा, कहांडळवाडी, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.